गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण सनातनवाद्यांचा उत्पादन रोजगाराचा सिद्धांत अभ्यासला. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की भांडवलशाही अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार पातळी संतुलन साध्य करते असं मत या सनातनवाद्यांनी मांडलं होतं. पण त्याचा प्रूफ सेनी दिला. असे म्हणतात, प्रत्येक पुरवठा आपली मागणी स्वतः निर्माण करतो, त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पुरवठाबरोबर मागणी राहील, अर्थव्यवस्था संतुलन साध्य करेल आणि पुनरोजगार प्रस्थापित होईल. तर सेचा सिद्धांत आपण अभ्यासला. सेही म्हणतोय, अर्थव्यवस्थेत पुरवठा जास्त मागणी कमी म्हणजे मंदी अशी अवस्था असणार नाही, किंवा अर्थव्यवस्थेत मागणी जास्त पुरवठा कमी अशी अवस्था असणार नाही. तर अर्थव्यवस्था दीर्घकाळ संतुलितच राहील. याला सपोर्ट पिगोनी केला. पिगोनी मत मांडलं की अर्थव्यवस्थेत श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी असते. श्रमाचा पुरवठा ज्यावेळी जास्त होतो त्यावेळी वेतन दर कमी केला जाईल आणि श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी राहील. या उलट श्रमाला मागणी जास्त असते त्यावेळी वेतन दर जास्त दिला जाईल आणि श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी राहील. हे दोन अर्थज्ञ ज्यांनी सनातनवाद्यांचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो आणि दोघांनीही मान्य केलेलं दिसून येतं की अर्थव्यवस्थेत वस्तूचा पुरवठाबरोबर वस्तूची मागणी आहे, श्रमाचा पुरवठाबरोबर श्रमाची मागणी आहे. अर्थव्यवस्थेत तेजी अथवा मंदी किंवा आर्थिक अरिष्ट हे येणारच नाही असे दोघांनी मत मांडलेलं दिसून येतं. पण यावरती टीका मात्र केन्सनी केलेली दिसून येते. 1929ची जागतिक महामंदी आली आणि या महामंदीत जे सनातनवादी मत मांडतात की अर्थव्यवस्थेत अतिउत्पादन, कमी मागणी, कमी उपभोग, कमी किंमत, कमी नफा, जास्त बेकारी अशी अवस्था असणारच नाही. पण ते 1929ला बाजारपेठेत कमी मागणी, कमी उपभोग, अतिउत्पादन, कमी किंमत आणि बेकारी अशी अवस्था दृष्टिक्षेपास पडली. मग हे कुठेतरी चुकलं आहे. सनातनवाद्यांनी मांडलेलं आर्थिक विश्लेषण कुठेतरी चुकलेलं आहे. हे स्पष्ट करण्यासाठी केन्सनी 1936ला जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी सनातनवाद्यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेचाही अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्या पुढचा जो महत्त्वाचा आर्थिक दृष्टिकोन आहे तो अभ्यासणार आहे. यामध्ये सनातनवाद्यांचा उत्पादन आणि रोजगारीचा सिद्धांत आपण अभ्यासला. आता आपण केन्सचा उत्पादन आणि रोजगारीचा सिद्धांत अभ्यासायचा. आता केन्स थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे आपण त्याच्या ग्रंथाचं नाव आपण ऐकलं आहे. त्या ग्रंथामध्येच त्यानं आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट थेअरी मांडलेली आहे. आता आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट थेअरी मांडत असताना म्हणजे उत्पादन आणि रोजगारीचा सिद्धांत मांडत असताना केन्सने असं मत मांडलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नफा मिळत असेल तर उत्पादन काढलं जाईल, नफा मिळत नसेल तर उत्पादन काढलं जाणार नाही. परंतु नफा हा सुरुवातीस उत्पादन काढावं लागेल, त्याची विक्री करावी लागेल, त्यानंतरच आपल्याला नफा मिळणार असतो. म्हणजे नफा मिळवण्या अगोदर आपल्याला दोन निर्णय घ्यावे लागतात. एक म्हणजे कामगार कामावरती घ्यावे लागतील, त्यांच्यामार्फत उत्पादन काढावं लागेल, या उत्पादनाची विक्री करून मग आपल्याला नफा मिळणार असतो. म्हणजेच नफ्याचा विचार करायचा असेल तर साहजिकच प्रथम कामगार किती घ्यावे लागतील, रोजगार किती निर्माण करावा लागेल आणि उत्पादन किती काढावं लागेल याचा निर्णय प्रथम घ्यावा लागेल. हा जो निर्णय आहे हा निर्णय प्रामुख्याने दोन संकल्पनांवरती किंवा दोन गोष्टींच्यावरती अवलंबून आहे. एक म्हणजे ॲग्रिगेट डिमांड. तर मी लिहिलं आहे ॲग्रिगेट डिमांड म्हणजेच एकूण मागणी किंवा ॲग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणजे एकूण मागणी फलन हा पहिला घटक. आणि दुसरा म्हणजे ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन म्हणजे एकूण पुरवठा फलन. म्हणजेच नफा मिळवण्याच्या अगोदर रोजगार किती निर्माण करावा, उत्पादन किती काढावं ह्या संबंधीचा विचार प्रथम उद्योजकाला करावा लागतो किंवा भांडवलदाराला करावा लागतो. तो हा निर्णय नफा मिळवण्यापूर्वी
उद्योजक ह्या दोन गोष्टीवरून करत असतो. एक म्हणजे एकूण पुरवठा फलन, दुसरं म्हणजे एकूण मागणी फलन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं मी ॲग्रिगेट डिमांड फंक्शन अँड ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन. आता आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. ॲग्रिगेट डिमांड फंक्शन म्हणजे काय, जे केन्सनी मांडलेलं आहे, किंवा एकूण मागणी फलन म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आता या ठिकाणी म्हणतोय ॲग्रिगेट डिमांड. इथे मी म्हणलं आहे ॲग्रिगेट डिमांड म्हणजेच एकूण मागणी. आता फंक्शन म्हणजेच फलन. एकूण मागणी फलन. आता एकूण मागणी म्हणजे काय, तर समाजाची मागणी होय. तिथे केसने गृहीत धरलं आहे की ॲग्रिगेट डिमांड म्हणजेच समाजाची मागणी. समाज वस्तूंच्यावरती किती पैसा खर्च करतोय किंवा समाज वस्तूंना किती मागणी करतोय, समाजाची मागणी म्हणजेच एकूण मागणी. आता समाज मागणी करतोय म्हणजे वस्तूंच्यावरती पैसा खर्च करतोय. पैसा खर्च करतो म्हणजे ते कोणाचं उत्पन्न आहे. समाजाने पैसा खर्च केला, वस्तूला मागणी केली, तर खर्च केलेला पैसा हे उत्पन्न उद्योजकाचं असतं. समाजाचा खर्च म्हणजेच उद्योजकाचं उत्पन्न आहे. मग या ठिकाणी निश्चित करू शकतो समाजाची मागणी म्हणजेच उद्योजकाचं उत्पन्न आहे. जेवढी समाजाची मागणी असेल तेवढाच उद्योजकाचं उत्पन्न असेल. तर समजा या ठिकाणी 500 कोटी समाजाची मागणी आहे, 500 कोटी रुपये समाज खर्च करणार आहे, तर साहजिकच उद्योजकाचं उत्पन्नही 500 कोटी रुपये असणार आहे. आता समाजाच्या मागणीला आपण इथं डी धरलं आहे, डिमांडला डी धरलं आहे, समाजाची मागणी डी. आता समाजाची मागणी डी जेवढी असेल 500 कोटीची असेल, तर उद्योजकाचं उत्पन्नाला मी वाय पकडतो. उद्योजकाचं उत्पन्न याला मी वाय पकडतो. मग वाय किती असणार आहे, समाजाची मागणी डी असेल तर उद्योजकाचं वाय तितकंच असणार आहे. आता समाजाची मागणी डी 500 कोटी रुपये असेल तर उद्योजकाचं उत्पन्न वाय हे 500 कोटी रुपयाचे असेल. जेवढी समाजाची मागणी आहे तेवढाच उद्योजकाचं उत्पन्न या ठिकाणी असणार आहे. हे एकूण मागणीवर आपण निश्चित केलं. आता एकूण मागणी फलन, ॲग्रिगेट डिमांड फंक्शन, फंक्शन म्हणजे फलन, फलन म्हणजे संबंध दाखवत आहे, एकूण मागणीतला संबंध दर्शवत आहे. त्या गोष्टीचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. आता केन्सनी समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न हे रोजगार पातळीत मोजलेलं आहे. आता रोजगार पातळी ही काय करते, तर उद्योजकाचं उत्पन्न आणि समाजाची मागणी निश्चित करताना दिसून येते किंवा ठरवताना दिसून येते. म्हणजेच रोजगार आणि समाजाची मागणी हे दोघांचं फंक्शन कोणतं आहे, यांचा संबंध कोणता आहे, फलन म्हणजे यांचा संबंध कोणता आहे, याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी मी ते चार्ट घेतला आहे, त्या चार्टमध्ये टाकलं आहे एम्प्लॉयमेंट, त्याला मी कंसात म्हणलं एन, एम्प्लॉयमेंट एन कितीमध्ये आहे, 1000 म्हणजे हजारात आहे. 1000 म्हणजे 1000 कामगार लावलेत. एम्प्लॉयमेंट म्हणजे कामगार असतील, रोजगार असेल. 1000 कामगार परत वाढवलेत, 2000 कामगार झाले, परत 3000 कामगार झालेत, परत 4000 आणि 5000. म्हणजे रोजगार पातळी, एम्प्लॉयमेंट रोजगार पातळी कशी आहे, 1 2 3 4 5 अशी वाढत आहे. तर डिमांड बघा, तर डिमांडला मी कंसात डी दिलं आहे. रोजगारला आपण एन म्हणलं आहे, एम्प्लॉयमेंटला एन म्हणलं आहे, आणि डिमांडला समाजाच्या मागणीला आपण डी म्हणलं आहे. मागणी कशी आहे, लाखामध्ये मोजलेली आहे. आता इथे विचार करू आपण, 1000 कामगार मिळून जेवढं उत्पादन काढतात ते विकला असता उद्योजकास किती उत्पन्न मिळतं, तर 18 लाखाचं उत्पन्न मिळतं. म्हणजे 18 लाखाची समाजाची मागणी आहे आणि तेवढंच उद्योजकाचं 18 लाखाचं उत्पन्न आहे. बघा आता पहिली रोजगार पातळी 1000 कामगार कामावरती लावले असता ते जे उत्पादन काढतात त्याची मागणी, त्या उत्पादनाची मागणी किती आहे, तर 18 लाखाची समाजाची मागणी आहे. तर समाज खर्च करतो म्हणजेच कुणाचं उत्पन्न आहे, ते उद्योजकांचं उत्पन्न आहे. म्हणजे उद्योजकाचं उत्पन्न किती झालं, 18 लाख. जेवढी समाजाची मागणी असेल तेवढाच उद्योजकाचं उत्पन्न असेल.
मग आता इत्यादीचा विचार करूया आपण. 1000 रोजगार पातळीस समाजाची मागणी 18 लाखाची आहे, उद्योजकाचं उत्पन्नही 18 लाखाचं आहे. आता या ठिकाणी परत यन किती आहे? 1 आहे आणि डी किती आहे? 18 लाख आहे. यन 1000 आहे, 1000 रोजगार पातळीस उद्योजकाचं उत्पन्न 18 लाख आहे, समाजाची मागणी 18 लाख आहे. आता दुसरा विचार करायचा आहे. उद्योजकानं 2000 कामगार कामावरती लावले. आता 2000 कामगार किती उत्पादन काढतात ते विकला असता 36,000 रुपयाचं उद्योजकाचं उत्पन्न होत आहे. 2000 कामगारांनी जेवढं उत्पादन काढलं आहे ते विकलं तर समाजाची मागणी 36 लाखाची आहे. साहजिकच उद्योजकाचं उत्पन्नही 36 लाखाचं असेल. आता परत विचार करूया आपण. कामगार 3000 लावले, उद्योजकांनी अर्थव्यवस्थेत कामगार 3000 लावले तर 3000 जेवढं उत्पादन काढतात त्या उत्पादनाची विक्री केली असता उद्योजकांचं उत्पन्न 54 लाख होतं आणि समाजाची मागणीही 54 लाखाची आहे. आता परत आपण पुढचा रोजगार पातळी वाढवली. रोजगार पातळी 4000 इतकी झाली किंवा कामगार 4000 कामावरती लावले असता त्यांनी जे उत्पादन काढलं आहे त्याची विक्री केली तर 72 लाख रुपये उद्योजकाचे उत्पन्न निश्चित होत आहे. म्हणजे 72 लाखाची समाजाची मागणी आहे. म्हणजे डी किती आहे? 72 आहे. एन किती आहे? 4 आहे. आता बघा, 5000 कामगार कामावरती लावले असता त्यांनी जे उत्पादन काढले त्याची विक्री केली असता समाजाची मागणी 90 लाखाची आहे. साहजिकच उद्योजकाचं उत्पन्नही 90 लाखाचं असेल. आता या ठिकाणी थोडासा आपल्याला विचार करायचा, जसजशी कामगार संख्या वाढत जाईल, कामगार संख्या 1 2 3 4 5 हजार अशी वाढत जाते, तसतसं समाजाची मागणीही वाढत जाते. ती कशी वाढते? 18 लाख, 36 लाख, 54 लाख, 72 लाख, 90 लाख. म्हणजेच यन जसजसा वाढत जाईल, म्हणजे कामगार संख्या जसजशी वाढत जाते तसतसं समाजाची मागणी आणि उद्योजकाचे उत्पन्नही वाढत जाते. मग इथं म्हणू शकतो मी, उद्योजकाचं उत्पन्न कशानुसार बदलतं? तर उद्योजकाचं उत्पन्न हे कामगारांच्या संख्येनुसार बदलतं. कामगार संख्या 1000 होती, त्या उद्योजकाचं उत्पन्न आणि समाजाची मागणी 18 लाखाची होती. आता कामगार 5000 झाले, उद्योजकाचं उत्पन्न 90,000 आणि समाजाची मागणीही 90,000 झाली आहे. म्हणजे कामगारांच्या वाढीबरोबर समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न वाढत जातं. तर याउलट कामगार संख्या आपण कमी केली, आता 5000 कामगारावरून 4000 कामगार केली तर उद्योजकाचं उत्पन्न 90 लाखावरून 32 लाख इतकं होतं. आता 4000 कामगाराची संख्या आपण 2000 वरती आणली तर साहजिकच उद्योजकाचं उत्पन्न 36 लाख झालं. 1000 वरती कामगारांची संख्या आणली तर साहजिकच उद्योजकाचं उत्पन्न 18 लाख इतकं होतं. म्हणजेच कामगाराच्या संख्येच्या घटीबरोबर साहजिकच उद्योजकाचं उत्पन्न आणि समाजाची मागणीही घटत जाते. मग समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न कशावरती अवलंबून आहे? तर समाजाची मागणी म्हणजे डी आणि उद्योजकाचं उत्पन्न हे कामगारांच्या संख्येवरती अवलंबून आहे. मग संख्या कोणती? तर एन. मग डी कशावरती अवलंबून आहे? तर डी एन वरती अवलंबून आहे. म्हणून डी, खाली सूत्र लिहिले आपण, डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ एन. हे काय आहे? तर फलन आहे. कशाचं फलन आहे? तर समाजाची मागणी आणि रोजगार पातळी या दोघांच्यातला संबंध आहे. या दोघांच्या संबंधाला आपण काय म्हणणार? एकूण मागणी फलन. ते वाचताना कसं वाचणार आपण? डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ एन. एन म्हणजे रोजगार पातळी, एम्प्लॉयमेंट आहे. डी म्हणजे डिमांड आहे, समाजाची मागणी आहे. इज इक्वल टू फंक्शन म्हणजे दोघातला संबंध कसा आहे? तर डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ एन. एन वाढला, समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न वाढेल. एन कमी झाला, खालच्या साईडला आला, तर डिमांड पण कमी होईल, उद्योजकाचं उत्पन्नही कमी होईल. या इक्वेशनलाच आपण काय म्हणणार?
एकूण मागणी फलन, ॲग्रिगेट डिमांड फंक्शन. कशावरून काढला आपण? वरील कोष्टकावरून आपण एकूण मागणी फलन निश्चित केलेलं आहे. थोडक्यात काय म्हणता येईल? रोजगार पातळीच्या वाढीबरोबर उद्योजकाचं उत्पन्न आणि समाजाची मागणी वाढत जाईल. रोजगार पातळीच्या घटीबरोबर समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न हे घटत जाईल. म्हणजेच समाजाची मागणी आणि उद्योजकाचं उत्पन्न कशावर तरी अवलंबून आहे. ते कशावर अवलंबून आहे? तर ते रोजगार पातळीवरती, एम्प्लॉयमेंटवरती अवलंबून आहे, म्हणजेच एन वरती अवलंबून आहे. म्हणून फलन काय सांगते? डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ एन. संबंध काय सांगते? दोघांच्यातला संबंध आहे तो समाजाची मागणी हे रोजगार पातळीचं फलनात्मक संबंध आहे. मग याला काय म्हणणार आपण? एकूण मागणी फलन. आता वरती जे कोष्टक झालंय त्या कोष्टकाला आपण नाव देणार, त्याला म्हणणार एकूण मागणी कोष्टक.